कागलमधील बहुउद्देशीय सभागृहात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात नामदार हसन मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी गोरगरिबांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावं, शासनाकडून विधवा, परित्यक्त्या, दिव्यांग आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना नियमित आर्थिक मदत दिली जात असून दिव्यांगांना दरमहा 2,500 रुपये आणि निराधार लाभार्थ्यांना 1,500 रुपये पेन्शन दिली जाते. या योजनांच्या लाभार्थ्यांसाठीच्या उत्पन्नाची मर्यादा वाढवणं आणि पेन्शनमध्ये वाढ करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. राजे समरजितसिंह घाटगे यांनी निराधार योजनेतील उत्पन्न मर्यादा वाढवण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, तसंच बँकांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरपोच सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं सांगितलं. माजी आमदार संजय घाटगे यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळावा अशी मागणी केली. यावेळी ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक, तहसीलदार अमरदीप वाकडे, सौरभ पाटील, अरुण गुरव यांनीही मनोगतं व्यक्त केली. या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, जयवंत रावण, चंद्रकांत गवळी, भूषण पाटील, प्रवीण काळबर, नवाज मुश्रीफ, असलम मुजावर, पंचायत समिती सदस्य, आजी माजी नगरसेवक आणि लाभार्थी उपस्थित होते.